नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे म्हैसमाळला फिरण्यासाठी. आमच्या सोबत आहेत आमचे बंधू. आज 3 मित्र चाललो आम्ही आज. आज बघू, आज समोरचं ब्लॉगिंगचं तुम्हाला कळणारच आहे. चला सुरुवात करू आपण. शैलेश, कसं वाटतं तुला? भारी आहे ना आजचं वातावरण? आज फक्त एवढीच आहे की ट्रॅफिक वाल्यांनी पकडायला पाहिजे. हा चला, आता आपण छावणी कॅम्प पार केलेला आहे. आता आपल्याला लागलंय सिग्नल. दमादमाने आपण चाललोय. काळजीपूर्वक जाणार आणि काळजीपूर्वक येणार. कारण आमचे शैलेश ट्रिपल सीट आहे. आपण या घराला उतरून देणं पट नाही जाता. आमचे शैलेश भाऊ गाडीवरती बसायला खूप घाबरतात. बघू आता दमादमाने आणखी धावपळ करत करत करत. तर अचानक आमचा मूड झाला होता आज फिरण्यासाठी. महेशराव म्हणत होते की भाऊ कुठे जायचं, म्हणलं त्याला आज म्हैसमाळला जाऊ, पण आज एन्जॉय करू आज. रोज आगे भागदौड भागदौड. लय दिवसात चालू होतं पण आपलं म्हैसमाळला जायचं. महेश भाऊचं खूप दिवसांपासून चालू होतं म्हैसमाळला फिरायला जायचं म्हणून. पण आज शेवटी आज फायनल झालं आमचं. आज आज आम्ही निघलोय. चला मित्रांनो, आज आपण चाललो आहोत म्हैसमाळला. आता आपण सध्याला आहेत पडेगावला. दमादमाने चालतोय. सकाळ सकाळी जास्त ऊन येत नाही, काही नाही. बघू आता. फायनली आम्ही डिसाईड केलं आणि आता आम्ही चाललो. आमचे मोठे बंधू, नमस्कार. हाय युट्यूब फॅमिली. आज आम्ही चाललेलो आहे म्हैसमाळला. आमचं खूप दिवसापासून चाललो होतं की म्हैसमाळला जायचं जायचं. फायनली आम्ही आज डिसाईड केलं आणि आम्ही आज चाललेलो आहे. आता सध्या आम्ही पडेगावमध्ये आहे. बघू शकतो. आणि आज आम्ही 3 जण चाललेलो आहे. आमचे मोठे बंधू आणि छोटे बंधू. बघू शकतो. वातावरण खूप छान आहे. जास्त ऊन नाहीये. आणि विशेष म्हणजे सगळ्यात जास्त आज मूड एकदम फ्रेश आहे. आज आम्ही तिघं भाऊ सोबत असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. एकदम मन मोकळं आम्ही जगतो. Full enjoy. शैलेश शैलेश बोल, तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ अगोदर.
गोष्टी आम्हाला आजचं वाचून म्हणजे एकदम निवांत झालं आणि पाहुणे आमच्यामुळं हॉटेल पण ठेवले आम्हाला आमच्या सोबत आज काय म्हणून आम्ही आज सगळे फिरायला चाललो आम्ही आज. कारण ते सोबत असले की माझं मन रमतं. आयुष्यभर पैसाच कमवायचा आहे पण आता थोडं फिरलं पण पाहिजे ना. मनाला बरं वाटलं पाहिजे कारण गेले ते दिवस राहिले फक्त त्या आठवणी. या. तसं वाटाणा आणि जमलं तर आम्ही दौलताबादला पण थांबेल आणि खुलताबादला पण जाईल जमलं तर. महेश माल तर फिक्स आहे कारण तिथं छोटंसं मंदिर तिरुपती बालाजीचं खूप छान आहे बघायसारखं आणि तिथलं वातावरण पण खूप छान आहे. आता आम्ही चाललो एकदम आणि छान पण वाटतं फिरायला गेल्यावर. एस वॉटर पार्क बघा खाली जावं वाटतं पण काय जास्त व्हिडिओ घेतला तर नागपूरमध्ये आता फेमस आहे आता पण चहा येणार. हो मला वाटाणा दोनदा तीनदा म्हटले का चाय खूप फेमस आहे फेमस बघून घेऊ आपण किती फेमस आहे आता. नाही गर्दीवरून वाटतंय का चहा खरंच फेमस आहे म्हणून पण तरी पण एकदा टेस्ट करून बघू शकता तुम्ही. ही इरफान बाईची हॉटेल आहे त्यांची चहा खूप फेमस आहे आणि चहा आणि काय बन पाव बन मक्का मग पाव नाही का नाही मी तर नवीन आहे भाऊ मला काही इतकं माहित नाहीये पण तरी पण मी फर्स्ट टाइम आलेलो आहे आपण टेस्ट करून बघू शकता. गर्दी खूप दिसते आपल्याला. चलो भाई चाय चाय एक चाय भरवा लो हाँ सो हे बघा बघू शकता तुम्ही
हे आहेत गोल्डन यांची चहा भरपूर फेमस आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जितके पण सगळे भद्रा मारुतीला दर्शनमध्ये दर्शनासाठी जातात तर नक्कीच आवर्जून ते इथे चहा पिण्यासाठी थांबतात. यांच्याकडे भरपूर रश असते पण आज जास्त रश नाहीये कारण आज सोमवार आहे आणि सकाळचा टाइम विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये यांच्याकडे भरपूर गर्दी असते. यांचा बन्स मक्का आणि चहा सगळ्यात जास्त फेमस आहे. हे त्यांचे त्यांना बोलू आपण. आपके पास में डेली बहुत से कस्टमर आते हैं छत्रपति संभाजीनगर से, आपको क्या विजिट देते हैं, क्या बोलते हैं, आपकी चाय कैसे होती है? नेचुरल टाइप में, मतलब जैसे कि आप जितना हो सके उतना भैंस के दूध की प्योर चाय पिलाते हैं आप, ज्यादा कुछ उसमें मिलाते नहीं, कुछ केमिकल नहीं, कोई पाउडर नहीं, क्या बोलते हैं उसको, लमचा नहीं, एकदम नेचुरल. ऐसी बड़ी आगे बढ़ती रहे. चांगल्या पैसे ना क्वालिटी एकदम घरात एक नंबर आहे. चांगला चहा आहे, प्युअर चहा आहे. विशेष म्हणजे चहामध्ये लमचा वगैरे नाही टाकत ते. प्लस यांचा चहा गोल्डन चहा म्हणून फेमस. इरफान गोल्डन म्हणून त्यांचा चहा खूप फेमस. खूप फेमस आहे कारण कागदीपुऱ्यामध्ये मिस नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगरचे भरपूर जण इकडे येऊन चहा पिऊन जातात. शनिवारी तर पाय ठेवायला सुद्धा गर्दी राहते आणि इथे प्रत्येक शनिवारी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. ते पण कधी असं भेदभाव नाही करत, सगळ्यांना आपलं समजून चहा पाजतात आणि विशेष म्हणजे सगळ्यांना सहकार्य करतात. एक गोष्ट आहे की कोणत्या पण गोष्टीचा निर्णय करतो काही असतो एक ब्रँड बनणं खूप महत्वाचं. कष्ट फार गरजेचे आहेत. कारण कसं आहे आताच्या काळामध्ये व्यवसाय करायचा म्हटलं तर तोंडामध्ये साखर पाहिजेच. ठीक आहे. मस्त आला. ही आहे दौलताबादची कमान. मैसमाळला जातो आपण तिथली. आता आपण आतमध्ये मारली एंट्री. खूप छान वातावरण, दर्गा आहे ही आपली दौलताबादची, आपल्या संभाजीनगरची सगळ्यात मोठी दर्गा आहे. इथं खूप छान वातावरण आहे, एकदम थंडगार, एकदम मस्त शांत. फॅमिलीसाठी पॉइंट खूप चांगला आहे. आवर्जून सगळ्यांनी येण्याचे प्रयत्न करावं कारण कसं फॅमिली आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. फॅमिलीला पण वेळ द्यायला पाहिजे. आपण चाललो आहे म्हैसमाळच्या टेकडीवरती. बघू आता आपण हा लागलाय घाट मित्रांनो आता म्हैसमाळचा. मस्त एकदम. रोड पण पूर्ण आता व्यवस्थित रोडाचं काम पण झालेलं आहे. वरती जायला आणखी सोपं झालं. आता फॅमिली सोबत असताना गाडी थोडीशी स्लो चालवा आणि काळजीपूर्वक टर्न मारायचा. समोरून येणारा माणूस डायरेक्ट अंगावरतीच येतो. काही जागेवरती थोडं रोडाचं काम राहिलेलं आहे. काही जागेवरती झालेलं आहे. काय होतं फॅमिली, आज आपण ऑलमोस्ट आपण म्हैसमाळला आलेलो आहे. मेन गोष्ट म्हणजे इथं एक फार्म हाऊस आहे विला कल्चर म्हणून. ते आमच्या सगळ्यांचं समजा एकदम फेवरेट फार्म हाऊस आहे. ते आता सध्या आहे समजा 1-1.5 किलोमीटर आहे. अजून रोडचं काम चालू आहे, बघू शकतात. घाटाचं रोडामध्ये काम चालू आहे इथं. बरं झालं पावसा पाण्याचं लवकर काम चालू झालेलं आहे. म्हणजे कसं येणाऱ्या लोकांना जास्त त्रास होणार नाही आणि झाला तरी पण म्हणजे असं कोणी अडकणार नाही. असे पण जास्त मुलं घ्यायला पाहिजे. फॅमिली सोबत असताना शक्यतो मोठी गाडी आणायला पाहिजे. सोबत असताना काळजी पण घ्यायला पाहिजे.
थोडा म्हणजे छोटा होता, आता बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 5-6 महिन्यात काम कम्प्लीट होतंय ना असं वाटतं. थोडा दुरुस्तीकरण पण झालेलं आहे. ते आता 4 व्हीलर पण आली. Almost मी पूर्ण महाराष्ट्र फिरलोय. आणि आम्हाला तर आजपर्यंत कधी टू व्हीलरवर कुठे त्रास नाही झाला आणि भविष्यात होणार पण नाही. आणि आहे तशी. मित्रांनो, हे आहे बघा आपलं महिसमाळला जाता तर लागतं गिरिजा देवीचं मंदिर आहे बघा. इथं मस्त काम झाली आहे. यात्रा झालेली वाटतं. प्रत्येक शनिवारी रविवारी मोठ्या जणांचे पाकड्याचे बोकड्याचे कार्यक्रम असतात. हे वडाचं झाड पण फार जुनं आहे. मॅक्झिमम हे झाड झालं समोर ते पण झाड झालं. मी अगोदर इथं भरपूर वेळेस आलेले तेव्हा आम्ही इथं धोके खेळायचो. आता उन्हाळा असल्यामुळे इथलं भरपूरचं पाणी असं आटलेलं आहे ना, तर पाणी आटल्यावर आणखी छान हिरवंगार वृक्ष मस्त येते एकदम. आलोय आपण आता जवळ जवळ आलोय. ते मंदिर माग आहे हो. मागून रस्ता होता ना त्याला. नाही, तो मंदिराला समोरूनच रोड आहे का मंदिराला. आपल्या मराठवाड्यामध्ये पहिली दूरध्वनी असं म्हणतात ना, मला माहिती आहे पण नक्की सांगता येणार नाही. सगळे step by step प्लस त्या टावरवर जाऊ. हो, वरती जाऊ शकतो ना आपण. वरती ते विदाऊट परमिशन धोक्याचं पण प्रत्येकाला वरती कधी जाता आलं असतं, कोणी पण सुसाईड करायला गेला. मॅक्झिमम 30 वर्ष ते आहे. जास्त नाही. चांगलं सुरुवात करायला आलोय आपण आता वरती. सगळीकडे पार्किंगचे 10-10 रुपये आहेत. तिथं 20-30 रुपये घेतात तिथं पार्किंगचे. खतरनाक दिसतंय एकदम. तिथं वरती इथून येताना फॅमिली सोबत असताना 5 ते 4 जे काही घ्यायचं असेल ते खालूनच घ्यायचं, कारण वरती जास्त महाग देतात
आणि विशेष म्हणजे वरती काही जास्त ऑप्शन पण नसतं मग. पावसाळ्यामध्ये तर भरपूर चिखल होऊन जातो, तर ही लाल माती असल्यामुळं इथं सगळं खोलवर चिखल होऊन जातो आणि चिकट माती होऊन जाते, त्याच्यामुळे भरपूरच्या गाड्या पण slip होतात. आता आपण थोडं 4 आता आपण आता वरती हे अगोदर केलंय. तुम्ही किती बोलले? हे आपला गेट आहे. आता आपण आलोय आतमध्ये, एंटर केलंय आपण. विदाउट पार्किंग देतात आपण इथं गेलेलो आल्यावर आहे. एक वाटतंय पण मला ते म्हणत नाही का सफर के मजे लो मंजिल मौत है. ते असं मला तर असं आठवतंय की इथं आल्यानंतर ते कर्ण अर्जुन सारखं ते तो पिक्चर आहे ना, त्या पिक्चर मधल्यासारखं सगळं जुनं जुनं दिसतंय ना, सगळं ते असं आठवतंय. कारण सगळे जुन्या जुन्या इमारती अशा घरच आहेत आणि उन्हामुळे सगळं वाळून गेलंय. गर्दी तर काहीच नाहीये, कोणी दिसत नाहीये, तरी पण बघू खूप छान छान. खूप छान वाटतंय. आम्ही ते सोबत असतो तर आणखी छान वाटलं असतं, पण फॅमिलीला अशा जागेवरती शक्यतो नको. कारण कसं तिथे जास्त पब्लिक असते, फॅमिली सोबत तिथे जायला पाहिजे, सुनसान जागेवरती नाही जायला पाहिजे. आमच्या शैलेश म्हणतो अरे करण अर्जुन आएंगे. इथलं तर सगळं बंद झालंय. आता इकडे चालू आपण, इथं तर कोणीच नाहीये वरती, कारण उन्हामुळे सगळं असं बंद पडलंय. हाय युट्यूब फॅमिली, नमस्कार. आज आम्ही म्हैसमाळला आलेलो आहे. म्हणजे खूप चेंज वाटतंय मला पहिल्यापेक्षा. मी असं नाही फर्स्ट टाइम आलेलो आहे. हे म्हैसमाळ आता ठीक आहे, संभाजीनगरमध्ये जितकी पब्लिक आहे संभाजीनगरमध्ये, त्यांना तर नो डाऊट की त्यांना माहिती आहे म्हैसमाळ संभाजीनगरमध्ये. पण जे आता तुम्ही ते बाहेरचे लोक जे व्हिडिओ बघणार आहे, त्यांना मी सांगतो की संभाजीनगरमध्ये आले तुम्ही, म्हैसमाळला कधी नाही आले, तर समजा तुम्ही संभाजीनगरमध्ये मेन गुतू यार, मेन असं नाही का कुठतरी गुतू जातो यार मला. हाय टू फॅमिली, आपण शेवटी पोहोचलोय म्हैसमाळला, पण उन्हामुळं इथं काहीच नाहीये. इथं एक पण व्यापारी नाहीये. छोटे मोठे जे दुकानदार, जे स्टॉलवाले जे होते इथं, आता ते कोणीच नाहीये. तुम्ही पाहू शकता इकडं, आता इकडं कोणीच नाहीये. कारण उन्हाळ्यामुळे इकडं सगळं असं दुष्काळग्रस्त झाल्यासारखं वाटतंय. आणि इथं अगोदर फार गर्दी असायची, आता इथं कोणीच नाहीये. तर जे कमी बजेटवाले जे आहेत, जे एकदम हातावरचे जे लोक आहेत, त्यांना नवीन काहीतरी बिझनेस करायचा, त्या लोकांसाठी ही खूप सुवर्ण संधी म्हणता येईल. कारण इथं त्यांना एक छोटासा व्यवसाय, एखादं छोटंसं 0 इन्व्हेस्टमेंट मधून काहीतरी चालू करता येतं. त्या हेतूने हा खूप चांगला पॉइंट आहे आणि प्रॉफिट पण खूप जास्त होऊ शकतं. आणि इकडचं जे वातावरण जे आहे, एकदम निसर्गरम्य, एकदम शांत वातावरण, एकदम फ्रेश, एकदम छान. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. अगोदर इकडं काहीच दिसायचं नाही, आता छोटे मोठे भरपूरसे घरं दिसत आहेत, कारण आता प्रगती चारो साईडनं चालू आहे. इकडं अगोदर भरपूर गर्दी असायची, आता इथं कोणीच नाहीये. आणि विशेष म्हणजे इथं शासनाचं लक्ष नाहीये हेच दिसत आहे. पण ठीक आहे, बघू वेळेनुसार भरपूरशा गोष्टी होतात, आणखी काय होतं काय होत नाही. कारण
मला असं वाटलं होतं बाबा की इथं मेसमाळला खूप गर्दी असेल, फॅमिली पॉईंट किंवा चांगले चांगले मोठे मोठे पॉईंट होते इथं. आता इथं कोणीच नाहीये, कारण मी आजच्या 2-2.5 वर्ष अगोदर माझ्या मिसेस सोबत मी इथं आलो होतो, तेव्हा इथं भरपूर गर्दी होती, भरपूरशे स्टॉल होते. आता कोणीच नाहीये, म्हणजे विशेष म्हणजे मी स्वतःच बघून शॉक झालो की इथं कोणीच नाहीये म्हणून. म्हणजे चालतं घे. चला मित्रांनो, इथं काहीच नाहीये, कारण आता इथं सगळं शांत वातावरण, इथं कोणीच नाहीये. आणि इथं आता येऊन थोडंसं मन पण नाराज झालं, कारण मी ज्या उत्साहाने इथं आलो होतो की बाबा चला असं काहीतरी वेगळं बघायसारखं असेल किंवा असं काहीतरी असेल, ते असं उन्हाळ्यामुळं दुष्काळग्रस्त झाल्यासारखंच सगळीकडे वाटतंय. असं सगळं सगळं असं एकदम शांत, असं एकदम खंडर सारखं झालंय सगळं. त्याच्यामुळे आता आपण जाऊ दुसऱ्या पॉइंटला आणि दुसरीकडे बघू आता आपण. ठीक आहे, चला मित्रांनो, आपण आलो आता दुसऱ्या पॉइंटला. तर इथं इथं पण तेच आहे, इथं काही गर्दीच नाहीये आणि विशेष म्हणजे इथं काही पॉइंटच नाही जायला. आणि आता म्हैसमाळ फक्त नावाला राहिलं माझ्या हिशोबानुसार, इथं फिरायसारखं काहीच नाहीये. इथं फक्त आता माझ्या हिशोबानुसार मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्येच मजा येईल इथं, बाकी उन्हाळ्यात तर इकडे काहीच नाहीये. चला बघू आता आपण खाली तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तिथं बघू आणि तिथले दर्शन घेऊ. मला तिथले दृश्य दाखवतो पॉइंटला. तर इथं आल्यानंतर पण सगळं एकदम सन्नाटा आहे, कारण इथं पण काहीच नाही आणि इथं पण कोणीच नाही. असं वातावरण बघून माझ्यासोबत जे आमचे बंधू आले होते त्यांचं अतिशय सगळा चेहराच उतरून गेला, एकदम शांततेचा मूड हाफ झाला एकदम. त्याच्यामुळं आता दादाला आम्ही घेऊन जाऊ खाली, एक तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तिकडे आम्ही फिरायसाठी जाऊ. तिकडे बघू आता, तिकडे काही जर कधी असेल आणखी तर ते बघू आपण. भावांनो, आपण आता मेसमाळला गेलो होतो, खाली उतरता उतरता मंदिर त्या साईडला आहे बालाजीचं, तिकडे जाण्याची गावांची तहान भागते, कारण जे छोटे छोटे जनावर जे असतात ते सगळे इथे येऊन पाणी पितात आणि गावामध्ये जे लोक असतात कपडे वगैरे बाकीचे थोडंसं पाणी जे काही लागत असतं ते चिमून करतात. आणि पाणी पण खूप छान आहे आणि थोडंसं मनाला फ्रेश वाटलं इथून, आणखी थोडंसं बरी वाटलं किंवा आहे काहीतरी आणखी. चला बघू आता. हे आमचे शैलेश भाऊ सेल्फ्या काढतायत. कसं वाटलं? बरं वाटलं थोडंसं आता, मनाला बरं वाटलं. काढू आणि बघू. चला ते. आणखी बघू. हे आपलं म्हैसमाळचं बालाजीच्या मंदिराला जाताना लागणारं रिसॉर्ट आहे वाटतं. खूप छान लोकेशन आहे आणि कलरफुल दिसतंय एकदम. आणि थोडंसं इथे बघा, ती पण मस्त आहे बघा इथं. छान छान सगळीकडे वातावरण पण एकदम छान. लोक भरपूर फिरतायत. ही पाईपलाईन. चला मित्रांनो, आपण आलो इकडे मंदिरामध्ये, आता आपण जाऊ आतमध्ये आणि आतमधली दृश्य बघू. चला. ते छान वातावरण, कारण ही कलाकृती पण थोडीशी वेगळी आहे आणि सगळं मार्बलचं दिसतंय सगळे. छोटीशी हॉटेल आहे, हॉटेल पण एकदम व्यवस्थित आहे.
कसं काही जास्त चमचम नाही, जास्त काही हे नाही. तो जे परिसर जो आहे तो परिसर पण एकदम स्वच्छ व्यवस्थित आहे एकदम. चला लांबून चालू आहे का? मग चालू कर. चालूच आहे ना. चला मित्रांनो, ही बघा, ही आहे इथली छोटीशी मूर्ती आहे की बाहेरची. ती पण छान एकदम ब्लॅक मध्ये एकदम छान दिसते एकदम. चाललेलं आहे त्यांचं पण फोटोशूट चालू होते. बघतायत थोडंसं त्यांना पण असं ऑकवर्ड सारखं फील होईल, पण तिकडे कॅमेरा नको, चांगलं वाटणार नाही. कारण आपण आलो आपल्या ब्लॉगिंगसाठी आणि आपल्या कामासाठी आपण ते काम करू. अन्यथा कॅमेरा जप्त करण्यात येईल. आवाजाकडे लक्ष असू द्या. आतमधनं ते म्हणतायत की फोटोग्राफी करू नका, जे आहे तुमचे कॅमेरे बंद करा. चला मित्रांनो, आपण आता शूटिंग वाले शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. बाहेर फिल्डिंग शूटिंग करू नका. आजी आहे घ्या. या आहे बालाजी मंदिराची गेट, मेन द्वार. आतमध्ये बघा, भोजनाची व्यवस्था असते इथे. इथे जेवण चालू असते. हो गुरुजी. अन्नदाता सुखी भाऊ प्रसाद. हॅलो. एका व्यक्तीला 60 रुपये जेवणासाठी इथे लागतात एका टायमाचे. प्रीडिंग पोळी शूटिंग भाजी वरण भात लोणचं पोट भरून जेवण भेटतं. चांगली व्यवस्था आहे, स्वच्छता पण भरपूर आहे. आणि इकडं हवन वगैरे करतात, इकडं पूजा वगैरे साठी येत आहे. आपण जाऊ आता आतमध्ये. शूटिंग वाले पण फोटो काढू नका. बाहेरील प्रीडिंग शूटिंग युट्यूब चॅनल हे बघा, ही आहे कमान वर्षी. प्रीडिंग शूटिंग काढण्यास सक्त मनाई आहे. अन्यथा कॅमेरा जप्त करण्यात येईल. बालाजीची छोटी हॅलो. कीर्ती मूर्ती आहे, ती पूर्ण प्रतापी तशीच आहे, एकदम सेम टू सेम तिरुपती बालाजीच्या दर्शनासारखं आहे त्यांचं. आता चला आपण जाऊ आतमध्ये आणि घेऊ दर्शन. आता युट्यूब चॅनल साठी युट्यूब चॅनल नाही चालू तुम्हाला चॅनल फक्त माहिती देतो ना. माहिती करून आपण आलो होतं हे तिरुपती बालाजी छोटस व्यंकटेश मंदिर. हुबहू एकदम तिरुपती बालाजीची सेम टू सेम कॉपी म्हणता येईल. अतिशय स्वच्छ, अतिशय एकदम शांत वातावरण, अतिशय व्यवस्थित, मनाला एकदम शांत वातावरण वाटणार. आता आपण चाललो तिकडं. आता आपण जाणार आतमध्ये. तिकडून असं दमाने तर आपण बघू. मनाला मिळून खूप छान वाटतं. म्हणून माझ्या सगळ्यांना, आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांना एकच म्हणणं आहे की जास्त लांब जाण्यापेक्षा आपल्या छत्रपती संभाजी शहरालागतच म्हैसमाळ म्हणून फक्त 20-25 किलोमीटर किंवा 30 किलोमीटरचा फरक पडेल, पण हुबेहूब तिरुपती बालाजीच्या मूर्तीसारखी सेम टू सेम मूर्ती. आणि ट्रस्ट पण खूप छान आहे आणि साफ स्वच्छता पण एकदम व्यवस्थित आहे. मनाला एकदम व्यवस्थित आणि मन एकदम आनंदी होऊन जातं असं आहे एकदम. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांना इथं आवश्यक फॅमिली सोबत यायला पाहिजे आणि दर्शन करायला पाहिजे. कारण फॅमिलीसाठी एकदम बेस्ट आणि सगळ्यात चांगलं टेम्पल म्हणता येईल. इथं असं विचित्र काहीच नाही, एकदम शांत वातावरण आहे. चला मित्रांनो, आपला म्हैसमाळचा टूर कम्प्लीट झालाय. ब्लॉगिंग मध्ये काही
कमी जास्त झाला असेल किंवा थोडंफार काही चुका झाल्या असतील तर ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. कारण आपलं कसं नवीन नवीन यूट्यूब चॅनल आहे तर थोडंसं समजून घ्या. आणि आजचा टूर कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. चला आता आपण निघू आपल्या वापस छत्रपती संभाजी नगरला. चला मित्रांनो, आता आपण चाललो आहेत वापस छत्रपती संभाजीनगरला. मला येऊन फार आनंद वाटला. म्हैसमाळला बोर झाला होता आम्हाला, पण आम्ही इकडे तिरुपती बालाजीला आलो होतो, थोडंसं बरं वाटलं आणि थोडंसं आहे फिरण्यासारखं. पण पावसाळ्यामध्ये आणखी जास्त मजा येईल. तर नक्कीच पुढच्या वेळेस परत आणखी येऊ आपण. तर आमचा हा टूर तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला आवर्जून सांगा. आमचे शैलेश भाऊ आमचे यांना फार बोर झालं होतं स्टार्टिंगला म्हैसमाळला. तिथं कोणीच नव्हतं आणि तिथं बघायला काही वाटलंच नव्हतं. चाललो आम्ही. बघा कसं वाटतं तुम्हाला सांगा, आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे